अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस तुम्हाला आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस मध्ये तुमच्या पायामध्ये म्हणजे जो हिप जॉईंट जो तुमचा आहे त्यामधील रक्तपुरवठा हा खंडित होतो. त्यावेळेस तिथलं जे बोन आहे, जे हिप बोन आहे ते कुठेतरी कुजून जातं, ठिसूळ बनतं आणि तिथे दोन्ही पायातलं अंतर जे असतं ते कमी झालेलं असतं आणि त्याला चालण्यामध्ये डिफिकल्टी येते, चालण्यामध्ये त्रास होतो. मग हे फक्त हिप जॉईंटलाच होतं का? असं नाही. हे तुमच्या खांद्यामध्ये सुद्धा होऊ शकतं, गुडघ्यामध्ये सुद्धा होऊ शकतं आणि तुमच्या अँकलमध्ये सुद्धा अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होऊ शकतं. एव्हीएन जेव्हा होत आहे, जसं मी तुम्हाला बोललो की स्टेरॉइडचा वापर. दुसरा आहे तिथे जर एखाद्या वेळेस मार लागला तरी सुद्धा एव्हीएन होऊ शकतं. तिसरी गोष्ट, जर समजा एखाद्या व्यक्तीला तो व्यसनाधीन आहे, जसं की तो खूप जास्त प्रमाणात तो दारूचं सेवन करत आहे, तो अल्कोहोल यूज करत आहे. सगळ्यात महत्वाचा, जर एखाद्या पेशंटला तिथे इंजुरी झाली, सपोज तिला मार लागला, तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतो, तो बोन फ्रॅक्चर होऊ शकतं आणि तिथली जी व्हॅस्क्युलरिटी आहे ती कॉम्प्रोमाइज होऊ शकते आणि अशा व्यक्तीला सुद्धा एव्हीएन होऊ शकतं. जर हे सिम्पटम्स तुमच्यामध्ये तुम्हाला जाणवत असतील, तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला वेदना जाणवत असतील, तुम्हाला चालताना त्रास जाणवत असेल तर नक्कीच तुम्हाला एव्हीएनची समस्या असू शकते. तर वेळेत याचं निदान करा, स्वतःकडे लक्ष द्या आणि जर तुम्हाला हे सिम्पटम्स जाणवत असेल तर नक्कीच आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत.